मित्रांनो, चालताना, खेळताना, धावताना, पडणं, पाय मुरगाळणं, घोटा दुखावणं, गुडघ्याला इजा होणं, या सगळ्या नॉर्मली घडणाऱ्या, कॉमनली घडणाऱ्या गोष्टी आहेत. अशा वेळेस मार लागल्यावरती, सूज आल्यावरती नेमकं काय करायचं? उपचार काय करायचे? हे जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. नमस्कार, मी डॉक्टर समीर घोडेराव, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन, पुणे. येणाऱ्या काही मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा प्रकारे होणाऱ्या इंजुरीजवरती काय ट्रीटमेंट करायची, निदान काय करायचं आणि मुख्य म्हणजे डॉक्टरांकडे कधी जायचं. तुमच्यापैकी बरेच जण क्रिकेट खेळत असाल, काही जण रनिंग करत असाल, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करत असाल, जिममध्ये जात असाल आणि बऱ्याच वेळा असं होतं की काहीतरी सडन ट्विस्ट होतो आणि घोटा मुरगाळतो, गुडघा दुखावतो किंवा कधी कधी शोल्डरला वजन उचलताना इंजुरी होते आणि प्रचंड सूज येते, वेदना व्हायला लागतात. आणि आपले सभोवताचे आपले मित्र, नातेवाईक आपल्याला दरवेळेस काय सल्ला देतात? बाबा आराम कर, बर्फ लाव, त्याला काहीतरी गरम पट्टी मान किंवा उंचावरती ठेवून दे. या सगळ्यांना आपल्या जुन्या कन्सेप्टप्रमाणे म्हणतात राईस म्हणजे आर फॉर रेस्ट, आय फॉर आईस, सी फॉर कॉम्प्रेशन आणि ई फॉर इलिव्हेशन. अर्थात राईस हा जो कन्सेप्ट आहे तो एकदमच टाकाऊ नाही आहे बरं का, परंतु आता राईसच्या ऐवजी दुसरा एक कन्सेप्ट ऑर्थोपेडिक सर्जन्स वापरतात, तो आहे पीस आणि लव. पीस आणि लव म्हणजे देवाला पीस आणि तेवाला लव नाही बरं का, परंतु अनेक वर्षांच्या अभ्यासामध्ये असं लक्षात आलं की जेव्हा आपण राईस ट्रीटमेंट करतो, रेस्ट घेतो, आईस लावतो, कॉम्प्रेशन करतो, इलिव्हेशन करतो, तेव्हा खरंच आपण फक्त पेन कमी करतो का रिकव्हरी पण मंद करतो? तर पहिल्यांदा आपण राईसबद्दल जाणून घेऊया. जेव्हा तुम्हाला रेस्ट करायला सांगितलं जातं तर त्याचा अर्थ पूर्वी दिवसेंदिवस पडून राहणं, आराम करणं, काहीही न करणं असं असतं. तर हे चुकीचं आहे. तुम्ही जेवढी जास्त रेस्ट घ्याल तेवढं तुमचं स्टिफनेस आणि हे वाढत जातं. त्यामुळे रेस्ट घ्या, परंतु कमी प्रमाणामध्ये किंवा जेवढे आवश्यक आहे तेवढेच. दुसरं आईस, बर्फ लावण्याचा फार आवर्जून सल्ला दिला जातो आणि हे सांगितलं जातं की वारंवार जेवढ्या जास्त वेळा तुम्हाला बर्फ लावता येईल तेवढा तुम्ही बर्फ लावा. ॲक्च्युली बर्फ लावल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणच्या वेदना कमी होतात, त्रास कमी होतो, परंतु सोबतच जी इन्फ्लेमेटरी प्रोसेस आहे ती कुठंतरी मंदावते. बर्फामुळे त्या ठिकाणचं व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं. व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणजे काय की रक्त वाहिन्या अंकुचन पावणे. त्या अंकुचन पावल्यामुळे वेदना जरी कमी होत असल्या तर जो इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स आहे तो कमी होतो. आणि तिसरं म्हणजे कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे गरमपट्टी बांधणं. आता जर गरमपट्टी तुम्ही एकदम करकचून बांधली तर रक्त सप्लाय तर कमी होईलच, सूज अजून उलटी वाढेल. तिसरं आहे इलिव्हेशन. पाय उंचावरती ठेवणं हा एक उत्तम उपाय आहे. तर आपण आता जाणून घेऊया की ऑर्थोपेडिक सर्जन्स आता न्यूअर कन्सेप्ट काय वापरतात. पूर्वी जो भर फक्त पेन कमी करण्यावरती होता, आता पेशंटची रिकव्हरी कशी फास्ट होईल, तो लवकरात लवकर त्याच्या कामाला कसा जाऊ शकेल याच्यावरती भर देण्यात येतो. त्याच्यामुळे आता नवीन कन्सेप्टनुसार पीस म्हणजे पी फॉर प्रोटेक्शन. ज्या भागाला मार लागला आहे, इजा झाली आहे, त्या भागाला प्रोटेक्ट करा. उदाहरणार्थ घोट्याला मार लागलेला आहे तर त्या भागाला आराम द्या, त्याला फारशी त्याची हालचाल करू नका, परंतु काही दिवस. कम्प्लीट बेड रेस्ट नाही. कम्प्लीट बेड रेस्ट इज नॉट सजेस्टेड नाउअडेज. दुसरं आहे इलेव्हेट म्हणजे त्या भागाला वरती उचलून जाणं. एक समजा उदाहरणार्थ पायाला जर मार लागलेला असेल तर 4 उशा खाली घ्या आणि हृदयाच्या लेवलच्या वरती म्हणजे पाय ठेवून झोपा. म्हणजे जो सूज वगैरे आहे त्याचा निचरा तुमच्या हृदयाकडे प्रॉपरली. खुर्चीवरती बसणं किंवा बेडवरती पाय सोडून बसणं, त्याच्यामुळं सगळं ग्रॅव्हिटीमुळे जो पूल खाली जातो तो अवॉइड करा. अशा ॲक्टिव्हिटीज अवॉइड करा. जर तुम्हाला पाय अगदी उंचावरती ठेवून बसणं शक्य नसेल, उदाहरणार्थ ऑफिसमध्ये जिथं टेबलावरती पाय ठेवून बसणं फारसं योग्य दिसत नाही, अशा याच्यामध्ये तुम्ही ॲटलिस्ट एखादा स्टूल समोर ठेवा आणि पाय हॉरिझॉन्टल तरी ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही पाय जर लटकून ठेवला तर सूज नक्की वाढते. तिसरं आहे ए फॉर अवॉइडन्स ऑफ अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स. अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स म्हणजे काय तर पेन किलरचा एक मोठा ग्रुप NSAID आहे, म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स. आता हे ड्रग्सचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे? ते शरीरामध्ये होणारं जे इन्फ्लेमेशन आहे, ती प्रोसेस आहे, ती कुठेतरी कमी करतात, त्याचा वेग कमी करतात. याच्यामुळे दुखणं कमी होतं, परंतु सोबतच इन्फ्लेमेशनही कमी होतं. इन्फ्लेमेशन म्हणजे तुमच्या शरीराचा शत्रू नाही आहे बरं का, उलट ही एक फार महत्त्वाची प्रक्रिया आहे तुमच्या हिलिंगसाठी.
त्याच्यामुळे तुम्ही इन्फ्लमेशन जेवढं कमी कराल तेवढं तुमचं हेलिंग लांबत जाईल. आणि भारतामध्ये एक फार गमतीशीर गोष्ट केली जाते की काही जरी दुखायला लागलं की खूप जण मेडिकलवरती जातात, म्हणतात की मला काहीतरी पेनकिलर दे, स्ट्रॉंग पेनकिलर. आता पेनकिलरमुळे ही इन्फ्लमेटरी प्रोसेस कमी होते आणि तुमचं हिलिंग जेवढं पटकन व्हायला पाहिजे तेवढं पटकन होतं. त्यामुळे शक्यतो पेनकिलर घेण्याचं टाळा. तर फारच मला वेदना होत असतील तर फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आणि तेवढ्याच कालावधीसाठी पेनकिलर्स घ्या. चौथं, सी म्हणजे कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशनमुळे जेव्हा तुम्ही क्रेप बँडेज बांधतात योग्य पद्धतीने तेव्हा सूज कमी व्हायला मदत होते. क्रेप बँडेज बांधण्याची एक विशिष्ट अशी पद्धत आहे, येणाऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी ती सांगेल ही तुम्हाला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रेप बँडेज बांधताना मॉडरेट अमाऊंटच्या प्रेशरने ते बांधा. म्हणजे खूप जास्त टाईट नाही, टाईट बांधाल तर रक्त सप्लाय कमी होईल आणि खूप जास्त ढिल्लही नाही. जर तुम्ही खूप ढिल्लं बांधलं तर इट विल नॉट सर्व इट्स पर्पज. म्हणजे ज्या कामासाठी आपण बांधलंय त्याचा उपयोग नाही होणार. कॉम्प्रेशन बँडेज आणि साध्या बँडेजमध्ये तोच फरक आहे की ते कॉम्प्रेस कर, त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने बांधण्याचं शिकवण. सगळ्यात शेवटची जी हे आहे ती ई म्हणजे एज्युकेशन. पेशंटला जेव्हा तुम्ही एज्युकेट करतात की तुझी इंजुरी अशी आहे आणि तुला या गोष्टी केल्या पाहिजेत आणि या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत, तर पेशंटला त्या गोष्टीची जाणीव होते आणि तो स्वतः त्या रिकव्हरी प्रोसेसमध्ये भाग घेतो आणि पटकन रिकवर होतो. तर एज्युकेशन हे फार महत्त्वाचं आहे. मला परत एकदा सांगतो, P फॉर प्रोटेक्शन, E फॉर इलेव्हेशन, A फॉर अवॉइडन्स ऑफ अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, C फॉर कॉम्प्रेशन म्हणजे क्रेप बँडेजेस आणि E फॉर एज्युकेशन. आता सुरुवातीचा हा जेव्हा टप्पा पार होतो, जेव्हा सूज कमी झाली आहे, वेदना जर अशा कमी झाल्या आहेत, तेव्हा आपण दुसऱ्या टप्प्याकडे जातो, तो म्हणजे LOVE. याच्यामध्ये L फॉर लोडिंग. त्रास कमी झाल्यानंतर जो दुखणारा भाग आहे, उदाहरणार्थ जर गोटा असेल तर त्याच्यावरती हळूहळू वजन टाकायला सुरुवात करा. जेवढं तुम्ही वजन टाकायला सुरुवात करा तेवढी त्या भागाची हालचाल होईल आणि जो स्टिफनेस वगैरे आहे, प्रोलॉंग्ड इमोबिलायझेशन, तर तो तसा होणार नाही. तुमचाही कॉन्फिडन्स वाढेल आणि हिलिंग फास्टर होईल. ओ फॉर ऑप्टिमिझम, ज्याला मराठीमध्ये आपण आशावाद म्हणतो. शरीर आणि मन याचा सरळ संबंध आहे. तुम्ही जेवढे आशावादी असाल तुमच्या रिकव्हरीसाठी, जेवढं पॉझिटिव्ह माइंडसेट तुमचं असेल तेवढं पटकन तुम्ही रिकवर व्हाल. आजकाल आपल्या खेळाडूंच्या माइंडसेटमध्येही किंवा जेव्हा ते जखमी होतात तेव्हा त्यांना डॉक्टरांसोबतच काही माइंड कोच सुद्धा अप्लाय केले जातात. जर तुम्ही रिषभ पंतचं उदाहरण ऐकलं असेल, तो एका खूप मोठ्या ॲक्सिडेंटमधून वाचला, तर त्याला डॉक्टरांची उत्तमात उत्तम ट्रीटमेंट तर भेटलीच, सोबतच त्याला मानसिकदृष्ट्या आधार देण्यासाठी काही तज्ज्ञांनी सुद्धा त्याला सहाय्य केलं. त्याच्यामुळे ऑप्टिमिझम इज व्हेरी इम्पॉर्टंट. युअर माइंड अँड बॉडी बोथ आर इंटरकनेक्टेड, इंटररिलेटेड. व्ही फॉर व्हॅस्क्युलरायझेशन. व्हॅस्क्युलरायझेशन म्हणजे त्या भागाचं रक्ताभिसरण वाढवणं. आता हे रक्ताभिसरण कसं वाढणार आणि त्याने काय फायदा होणार? जेव्हा तुम्ही मुवमेंट करतात, त्या भागावरची हालचाल करतात, त्याच्यावरती हळूहळू वजन द्यायला सुरुवात करतात, तेव्हा त्या भागाला येणारा रक्ताचा सप्लाय वाढतो आणि रक्त जर त्या ठिकाणी वाढलं तर सगळ्यात महत्त्वाचा ऑक्सिजन येतो, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. न्यूट्रियंट्स येतात बऱ्याच प्रमाणामध्ये. इंज्युअर झालेल्या ठिकाणी जी काही टिश्यू डॅमेज होतो तो रिपेअर होण्यासाठी प्रॉपर न्यूट्रियंट्स आणि ऑक्सिजन अत्यंत गरजेचं असतात. त्याचा सप्लाय रक्ताभिसरणामुळे वाढतो. तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी जे काही टॉक्झिक एलिमेंट्स जमा झालेले आहेत त्याचा निचरा योग्य प्रमाणात होतो. सगळ्यात शेवटची गोष्ट ई स्टँड फॉर एक्झरसाइज. तुमचे पहिले सुरुवातीचे टप्पे पूर्ण झालेले आहेत, वेदना कमी झाल्या आहेत, सूज कमी झालेली आहे, तुम्ही हळूहळू वजन द्यायला लागले आहात. अशा याच्यामध्ये तुम्हाला तो भाग जो आता वीक आहे त्याला परत एकदा स्ट्रॉंग करण्यासाठी एक्सरसाइजेस फार महत्त्वाचे आहेत. एक्सरसाइजेसमध्ये ROM म्हणजे रेंज ऑफ मुवमेंट. तुमच्या पायाच्या, गुडघ्याच्या, हाताच्या ज्या काही मुवमेंट्स असतील त्या हळूहळू वाढवा. स्ट्रेनिंग एक्सरसाइजेस सुरू करा, त्या भागाची शक्ती वाढवा. सगळ्यात शेवटचं म्हणजे फिजिओथेरपी सुरू करा. तर LOVE परत एकदा सांगतो. L फॉर लोडिंग, O फॉर ऑप्टिमिझम, V फॉर व्हॅस्क्युलरायझेशन आणि सगळ्यात शेवटी E फॉर एक्सरसाइज. हे सगळं तर तुम्ही करून झालं आहे, परंतु कुठले रेड फ्लॅग्स आहेत, त्याचे कुठल्या साईन्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, खूप जास्त प्रमाणामध्ये दुखत असेल, सहन करण्याच्या बाहेर, डॉक्टरांचा सल्ला घेण्यात बिलकुल विलंब करू नका. खूप जास्त प्रमाणामध्ये स्वेलिंग असेल, बोटं काळी नीळ पडत असतील, बऱ्याच वेळा असंही होतं की काही फ्रॅक्चर्समध्ये कंपार्टमेंट सिंड्रोम वगैरे होतं, त्याच्यामध्ये खूप स्वेलिंग येते. जर खूप जास्त स्वेलिंग असेल, बोटं काळी नीळ पडत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर नमनेस असेल, टिंगलिंग असेल, मुंग्या येणं, बधीरपणा वाटणं असं काही वाटत असेल
तर अशाही याच्यामध्ये डॉक्टरचा सल्ला घ्या. जर काही डिफॉर्मिटी असेल, बऱ्याच वेळा फ्रॅक्चरमध्ये हाडांचा आकार बदलतो, शेप बदलतो, ते वाकडी होतात किंवा कधी कधी अगदीच तुटतात. अशा याच्यामध्ये घरगुती उपाय करत न बसता त्वरितात त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्या. हे सगळं करूनही जर तुमच्या वेदना कंट्रोल होत नसतील आणि वेदना वाढतच जात आहेत, तर ही एक महत्त्वाची साईन आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घेतला पाहिजे. माझी खात्री आहे की जे काही आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला पूर्णपणे समजलं असेलच. तरी पण काही तुमच्या या विषयाबद्दल शंका असतील, या विषयाबद्दल किंवा ऑर्थोपेडिक रिलेटेड अजून कुठल्या विषयाबद्दल, अजून कुठल्या आजाराबद्दल मला काही विचारायचं वाटत असेल तर नक्की खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रश्नांची, शंकांची उत्तर द्यायला मला फार आनंद होईल. आज रजा घेतो. नमस्कार.